गोल्या तुला हे हेअरस्टाईल करता येते का रे? नाही. मग काय फुकटचं खायला येतं का नुसतं? हा हा म्हणा. चल मग आपण हे काहीतरी कॉमेडी व्हिडिओ बनवूया. टीव्ही नाही येत मला. मग लोकांचा व्हिडिओ बघतो का नुसतास दिवसभर? ती चांगलं वाटते बघ. लोकांचं व्हिडिओ बघ, लोकांचं ते पिक्चर बघ. आपल्याला काय भेटतं? गु भेटतंय का खायला लोकांचं बघून बघून? बोल. काय माहित असं तुलाच माहिती. मलाच माहिती का? मला माहिती म्हणा. लोकांचा व्हिडिओ बघून काय भेटणार आहे? आनंद आपण भेटते आनंद भेटते, मग आनंद असावा तेवढ्या पुरतं तेवढं बघावा का दिवसभर त्या दुसऱ्यांचा व्हिडिओ बघायचं? आपण काय लय मोठे श्रीमंत आहे का? गरीब लोक आहेत आपण. आपण आपण बी 4 पैसे कमवा त्यांच्यासारखं असं वाटत नाही का? खरी रियालिटी किती जरी प्रोफेशनल नोकरी जरी असली आणि कुठलाही बिझनेस असू द्या, तर काम असू द्या, माणूस पोटासाठीच काम करतं, 4 पैसे यावासाठी, फॅमिलीसाठी काम करतं. ही रिअल परिस्थिती आहे आजची. काय हाऊस म्हणून कोणी काय करत नाही. मला हाऊस होती बाया लय, आणि मी काम करायला लागली, मी ते काम करायला गेले असं म्हणतात. मी व्हिडिओ काढायला लागली, मला लय हाऊस आहे, मला आवडतं. मला लय हाऊस होती बाया, मी रानात कामाला चालली असं नाही की होत. हौसेने कोणी काम करतं का सांगा? नाही. आवड आहे म्हणून काम करतं कोणा? नाही. आवडून घ्यावं लागतं प्रत्येक काम. मला आवडते की मग टीव्ही मग काय भेटतं? ते लोक आनंद पैसे भेटते. आनंद भेटते. मग ते लोक पैसे कमवून बसले की आता म्हातारी झाल्यावर बसले असतील घरी. बघावा तेवढ्या पुरतं तेवढं. मग आपण बी पैसे कमवायचं. म्हणलं की मग मदत कर, मोबाईल धरू लाग, काय करू लागत नाही, काय नाही, बसतो. हे आमचं शेंडफळ बसले खाली. ऐ ग, ती विलायला ती सारखी ह्या 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 करती सारखी दिवस रात्र. हाय का नाही? पिवबी जायला लागली आमची शाळेत, पिवडी मदत करू लागत होती तर. काहीच काम जमत नाही आमच्या पोरांना. मग काय ढी माहित नसती, स्लो मोशन आहे ती. हो, आमच्या बहिणीनं काय केलं, बहिणीनं ब्लाऊजचा क्लास लावला होता. माझ्याकडे शिक म्हणलं तर ज्यावेळेस मी चांगली होती त्यावेळेस शिकली नाही, आणि महिनाभर गेली ती ब्लाऊजच्या क्लासला. अरे बाप रे, शिकली तिनं. नाही. हॅलो गाईज, आवाज कमी करणार तुला. तर लेख लाडकीचा फॉर्म भरायचा आहे आम्हाला. आधार कार्ड वगैरे सगळे कागदपत्र काढून घेतले, आणि हा पासबुक नाही दाखवू नका, तर दिसते त्याच्यामध्ये, मी कट करून लावणार आहे. अकाउंट नंबर दिसते. लेख लाडकीच्या फॉर्मसाठी जॉईंट अकाउंट लागतंय, तर ते पोस्ट बँकेचं काढलंय आम्ही. मॅडमला हा उद्याच्याला तर 1 लाख रुपये भेटणार आहेत आमच्या बारक्या बाळाला. माझं अकाउंट बी चेक करून आहे स्टेट बँकेचं. काय नाही, खाताय पिताय आणि झोपतय, हसतय आणि बोलतय. पिऊ कुठे गेली म्हणती खेळायला. पाणी आलंय डोळ्याला. डोळ्याला तर इन्फेक्शन झाली ती जन्मताच, काय करावं. जेवायला आला होता मी. हो. होय का? पिवडीला गोल्या गेलता चालत चालत सोडायलाच, गाडी नव्हती तर. मग काय तर पोलीस कॉलनीतनं आहे ना गोल्या, पोलीस कॉलनीतनं गेलता ना. आता आणायला बी जा मग. आमचं बाळाला हुशार आहे मित्रांनो. पिवडीपेक्षा जरा वेगळंच आहे. पिवडी कसंच अभ्यास कर म्हणलं तर करत नाही, हिला अभ्यास करते आमची छोटी, माहिती का तुम्हाला? सारखं तोंड चालू असतंय, बंदच नसतंय. मला ते दाखवता येत नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये, कारण लहान मुलांना दाखवायचं नसतं. कंपनीचा नियम आहे असा, आणि येणार आहे ते सोनू सूड नाही का, त्यांनी ती ऍप्लिकेशन कोणाला तरी दिलंय, म्हणजे कंपनीला दिलंय वाटतं, गव्हर्नमेंटला, की लहान मुलांना सोशल मीडियावर अलाउड नाही म्हणून. त्यांनी अप्लाय केलेला आहे. मग ती आता त्यांची मांग पुरी करतेत का नाही काय माहिती. त्याच्यामुळे मी आता लहान लेकरांना बंद करणार आहे दाखवणं. मला ही काल परवाच कळलेलं आहे. तसं तर आधीपासूनच त्यांनी कुणीतरी मागणी पूर्णी
मागणी म्हणावा. मागणी पूर्ण करण्यासाठी अप्लाय केलं होतं, पण ते अजून पण केलं नव्हतं. पण सोनू सूट सरांनी अप्लाय करण्यासाठी नाही मागणी पूर्ण करण्यासाठी. काय आज बोलणं फिसकटायला लागले सगळं माझं. मागणी पूर्ण करण्यासाठी अप्लाय केलेलं आहे की लहान मुलांना सोशल मीडियावर अलाउड नाही म्हणून. जाऊ दे आता, मला हे बोलणं काही सुचत नाही त्यामुळे मी दाखवत नाही आता. पिवडी आमची तर लहान आहे, 18 वर्षाखालील, तेही त्याला वयाची अट आहे. 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अलाउड नाही असं अप्लाय त्यांनी केलंय. तसं तर सोनू सूडने बऱ्याच गोष्टी म्हणजे जे पूर आला होता किंवा जिथं काही घटना घडल नैसर्गिकरित्या, अपत्य नाही विपत्ती अपत्य नाही, अपत्य म्हणजे बाळ. विपत्ती येईल, नैसर्गिकरित्या विपत्ती येईल, वित्तहानी होईल, आर्थिक हानी होईल, तिथं ते मदतीचा हात पुढे करतात. असं तसं ते सोनू सूड सर तर काय विलनचं काम करतात पिक्चरमध्ये, पण रिअलमध्ये हिरोचं काम करते ते. मला पण फार भेटण्याची इच्छा आहे रे त्यांना, पण भेटतील का नाही. असंच मी एकदा विचार केला होता की औदुंबर गवारे यांना भेटावं. मी फोटो पण टाकले त्यांच्यासोबत. आमच्या पिऊचे पप्पा आहेत ना, माझे मिस्टर, त्यांचे मित्र आहेत औदुंबर गवारे. त्यांना आम्ही फोनही केला होता. आता ते रूममेट होते, हाय का नाही हो? या ना सांगायला होय होय म्हणायला, होय नाही म्हणायला. काय त्यांचे रूममेट होते पुण्यामध्ये, ते टेंभुर्णीला राहतात. त्यांना आम्ही फोन केला होता आम्ही भेटायला येत म्हणून, पण ते म्हणले आम्हाला सॉन्गचं शूटिंग करायला जायचंय, त्याच्यामुळे आम्ही काही येऊ, तुम्ही काही येऊ नका, आम्ही पाय भेटणार नाही असं म्हटले. ते एकदा फोनही केला, 2-3 वेळा फोन केला होता. मग त्या औदुंबर गवाऱ्याकडनंच आम्ही राधा भालेरावचा फोन नंबर घेतला होता. मग नंतर भेटायला गेलो होतो. नाहीतर नंबर जर नसता तर राधा भालेराव आम्हाला सापडल्या नसत्या. मग गेल्या वेळेस आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस त्या दवाखान्यामध्ये गेलत्या, शेलगावमध्ये दवाखाना, एक छोटंसं क्लिनिक आहे तिथं. त्या सोनीला IV लावलं होतं. तर अशी कहाणी आहे, भेटायला जाताना फोन नंबर वगैरे घेऊन जावं लागतं, कारण घरी नसते ते, कुठेही फिरतेत. तर मला वाटतं राधा भालेरावच्या मुलीचं लग्न झालंय काय की, त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे वाटतं बहुतेक, काव्या आणि छकुली. तर छकुलीचं लग्न म्हणजे ते काव्याचं लग्न करायचं, बारकीचं कसं काय लग्न केलंय काय माहिती. करू दे, अहो लय लहान आहे ती मुलगी. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला केस भरपूर आहेत. गोल्या अभ्यास करतो का नाही? गोल्या आमचा 11वीला आहे, पप्पे 12वीला आहे. मग करतो काय सांग, टॅलेंट तर पाहिजे की अंगात काहीतरी. काय नुसतं खायला कारण भुईला भार आहेत म्हणावं लागल. कुठनं येणार आहे का? गॉड गिफ्टेड आहेत काय आपण? ते आपल्या ऑटोमॅटिक कसं येतं टॅलेंट, गॉड गिफ्टेड असलं तर. कळलं का? आमचं बाळ आहे वाटतं गॉड गिफ्टेड, लहान लेकरू, लहान आहे ती. लय लवकर बोलायला लागले, 1.5 महिन्याचे असताना आऊ 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 रात्रभर परेशान करतय बोलून बोलून. ए बाई काय नाही बोल म्हणते, पण मला लय झोप लागलेली असती. ती दिवसभर झोपतीन, परत रात्री खेळत बसती. रात्री तर लय मोठ्याने आवाज करून करून खेळायची. हो लय मोठ्याने आवाज करत होती, आणि झोप बी लागत नव्हती मला. परत तिच्या पांघरून काढते मग सारखं, सर्दी बिर्दी होईल म्हणून लय भीती वाटते बाबा. महाराज महाराज नाही, जी गॉड गिफ्टेड असेल तर टॅलेंट असेलच की मुलगी म्हणल्यावर. तुला भविष्यवाणी माहिती? अरे जी बोलेल ते सत्य होते. गपचूप बस, माझ्या तोंडाला लागत जाऊ नको तू, कळलं का? आओ हा, मी असाच विचार केला होता. माझी पूर्ण इच्छा झाली होती की औदुंबर गवाऱ्याला भेटावं म्हणून बरं का. आणि त्या बेकरीत गेले होते, 8 वाजले होत्या. दवाखान्यात ऍडमिट केलं तर डबा घेऊन चालले होते मी घरनं. बाया एवढ्या रात्रीच्याला म्हणलं कोण आहे बाई ही, म्हणलं कुणी दिसत नाही त्या बाया, म्हणलं ही एकटीच कसं काय, म्हणलं काय करती. ड्रेसवर होती, लेकरू होतं काकाला, ती छोटी पोरगी होती, चिव होती. तर काय म्हणलं कोण आहे बघ.
तो खरंच औदुंबर गावाने निघला. अरे बापरे म्हटलं फोटो बिटो काढले हो. मी तुमचे आम्ही सगळे तर व्हिडिओ बघतो म्हणलं, कॉमेडी व्हिडिओ तुमचे लय आवडतात म्हणलं. फोटोही काढला. तेवढा टाइमही नव्हता. त्यांच्या बड्डेला चाललो होतो आम्ही, त्यांच्या बहिणीच्या. बाया काय बोलते काय कळा नाही गे. ते चालले होते त्यांच्या बहिणीच्या बड्डेला. इथं कात्राबादला त्यांची बहीण दिली. चला तर झाला आता दुसऱ्यावरती लय बोललो आज आपण. नाही हे सत्य सांगायचं होतं की औदुंबर गावरे आमच्या मिस्टरांचे मित्र आहेत, पण लाईफमध्ये कोणी कोणाला मदत करत नसते बरं का. आमचं चॅनल लय महाग पडलाय पण जीवनामध्ये असं असतंय. आपल्याला स्ट्रगल करावं लागतंय. आता मी लय स्ट्रगल करणार, रात्रीचा दिवस करणार आहे आणि दिवसाचा दिवस करणार आहे. भले हे दिवस 3 दिवस झोपणार नाही मी. पहिले मी अभ्यास करायला 3 दिवस झोपत नव्हते गोल्या, माहिती का. हा म्हणून तर हिरा हा माझ्या पदरात पडला. बघा बोलती का आमची पोरगी. करती. जेवली बाळा तू? बोल. तुला आता दाखवायचं नाही आता व्हिडिओ मध्ये. दुपारच्या जेवणाला काय काय बनवलंय जेवायला सांगा की. जेवायला बिवायला या म्हणा की मैत्रिणीला माझ्या. होय जेवायला बिवायला या म्हणा की माझ्या मैत्रिणीला. आपल्या घरी येत असते तो गरीबाच्या घरी. येत्याल एक दिवस. कोणी येत नाही. येत्यात. त्यांच्या बी घरी जेवण असतंय ना, म्हणून येत नाहीत ते आपल्या घरी जेवायला. आपल्या घरी कारल्याची भाजी असते. मग त्यांना बी लय आवडते कारल्याची भाजी. ते रोज मटण पिझ्झा बर्गर खाणारे असते. अहो सगळेच गरीब आहेत, असं कोणी नाही पिझ्झा बर्गर खात.